दरवर्षीप्रमाणे आमचा ठरलेला स्टॉप सध्या स्टॉपवर निघत आहे. अजून कोणी आलेलं नाही. त्यांची वेटिंग करतो कारण की खूप जमलेलं आहे. हा आपला एक सदस्य आले आणि भरपूर जण येत आहेत. ग्रुपचे अर्धे सदस्य इथे पोचलेत. नवीन गडावरून जुन्या गडावर जाण्यासाठी हा गेट लागतो आहे. त्या गेटमधून आम्ही सुरुवात केली. म्हणजे आतापासूनच आम्ही सुरुवात केली. बघू आम्हाला किती वेळ लागतो. आमच्या नऱ्या भाऊंना काहीतरी काय भेटलं ना भाऊ? सीताफळ आहेत पण भरपूर लहान लहान आहेत. नऱ्या भाऊ काही खरं नाही त्यांचं. बघू नऱ्या भाऊ सीताफळ कामात पूर्ण झाले. हे आमचे डायहार्ड फॅन ऑफ क्रिकेट जान जय शान जय. माणसं उडतील आता एवढी हवा आहे. इथे फोटोशूट महेश वेले. हा महेश वेले 100 फोटो काढेल पण टाकणार एक पण नाही. हा बघा महेश भाऊ बांधतील तेच तोरण. महेश भाऊ बोलतील तेच तोरण. ती हवा भरपूर हवा त्या हवेत. आम्हाला अजून तिकडे जायचं आहे वरती. आणि हरेश भाऊ नरेश भाऊ नारळ आणि आपली सर्वांना भेटायची मंडळाची पिशवी घेतली आणि आपण आपल्या रस्त्यावर झालो. तर भूषण भाऊ कसं वाटतं आपल्याला वरती येऊन? आम्हाला इथे वरती येऊन खूपच आनंद झालेला आहे. कारण का वर्षानंतर आम्ही इथे येतो तर एकदम इथलं जे वातावरण आहे ते एकदम थंडमय असतं. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं इथे आल्यानंतर. महेश भाऊ प्रसन्न वाटतं. आपण अभिषेक करणार होते ते काय झालं? अभिषेकला काय माहिती गर्दी जास्त वाढल्यामुळे तुम्हाला 1 तास लागेल. 1 तास इथे जायला काय नाही, सगळे जाती घालती. आपण इकडे वरती आपल्या जायला 9 वाजता. ते पण आहे आपल्या सर्वांच्या सबका साथ सबका विकास सर्वांना एकत्रच जावं हवं. सकाळी काय बोलता लिंग महादेव इथे फिलिंग वेगळीच आहे. जे आपण पूर्वती आहे हवा इथे एवढी आहे की पार्वती पते हर हर महादेव. हे गाणी गाणी आपण का आपल्या आवडते दरवर्षी करत होती फोटो सर्वात लागून येऊन देखील गणेपाटा
हरिपाठार म्हटला जातो याला. आणि जेजुरीला आम्ही पोहोचून या जुन्या गडावर आम्ही पोहोचून ही मिसळ खायचा आता आस्वाद घेत आहे. चांगला विचार अजून काय आले नाही, आता येणार आहे. आल्या आल्या सगळं लोक जरा असती खाणार आहेत, म्हणजे एकदम तुम्ही पहिल्यांदा आले, तुम्हाला कसं वाटतं गड चढून? आम्ही पहिल्यांदा आलो म्हणजे पहिल्यापासून बघतच आहे. आमच्यासोबत पहिल्यांदा आलो. लहानपणापासून मी इथे येतच आलेले आहे, तर तुमच्या पहिल्यांदा आलेल्याचं उत्तर मी देतो. तर मी तुमच्या जोडीला पहिल्यांदा आलो. तेच कसं वाटतं तुमचं? कसं वाटतं तुम्हाला? मला एकदम खूप छान वाटलं. हवा एकदम गारगार आहे. वातावरण गार आहे. आता आपल्या डोंबिवलीला गेल्यावर कसं वातावरण ते नंतर सांगणार. जय महाराज. जय महाराज. तर हे नाश्त्यासाठी आपले भरपूर वेटिंग चालू आहे नाश्त्यासाठी. आणि आपला नाश्ता बघू आपण कसा बनतोय. हा आपला नाश्ता रेडी होतोय, मिसळ पाव. आणि ही आमची मिसळ फायनली आमच्या टेबलवर आली. सर्वजण खायला लागले तिला. आणि हा रस्सा असं टाकायचा आणि खायचा. महेश भाऊ कसं वाटतं तुम्हाला मिसळ प्लस अनलिमिटेड रस्सा? क्वांटिटी आणि क्वालिटी.